कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी एजे कुठे गेले तो? मी सकाळपासून त्यांना शोधते, ते फोन पण उचलत नाहीयेत। हे घे पकड। आज संक्रांत आहे ना, आपल्याकडे हळदी कुंकू असतं। तुझी लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे। छान तयार हो। हा आजी आज हलव्याचे दागिने पण घालतात ना? अगं भाई माहित आहे तुला? घालतात, पण आपल्याकडची प्रथा अशी आहे की नवरा बायकोला दागिने घालतो आणि सजवतो। मग तुमचे पतिदेव आले की तुम्हाला दागिन्यांनी सजवतील। काय झालं? असं एकदम वीज लखाकल्यानंतर असं चमकतं ना, अशी एकदम तसा तुझा चेहरा चमकला। फुल वगैरे असं असं फुलतं ना पटकन, आपण टीव्ही वर बघतो तो बल्ब कसा एकदम पटकन। काय आजी जर एजे इथे आता असते ना तर अजून बरं वाटलं असतं। कुठे गेलेत ते? मला काय माहित, तुझा नवरा आहे, तू कॉल कर आणि विचार। केला होता मी कॉल, मग उचललाच नाही त्यांनी। कामात असेल तो, फ्री झाल्यावर करेल कॉल। हे असं नाही, असं तोंड पाडून बसायचं नाही। आजचा दिवस आनंदाचा आहे की नाही, फक्त आनंदाने साजरा करायचा। बघ जा बाहेर कशी मस्ती करतात सगळीजण, बघ 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 जाऊ जा लवकर तयार। हा येते। म्हणजे तुम्हाला माहिती ना, पतंग उडवायच्या आधी असं जोर अगं लागला असतं ना, फाटेल तो पतंग, ठेव तिथे। अगं काय करताय तुम्ही? दादा तुला आठवत आहे ना आजचा दिवस मला किती आवडतो, आणि स्पेशली बाबा स्पर्धेत भाग घेतात ना, त्यामुळे अजूनच मजा येते रे। विराज तुला आठवतंय लहानपणी बाबा मलाच फिरकी पकडायला द्यायचे, आणि फिरकी पकडता पकडता त्यांनीच मला पतंग उडवायला शिकवली होती, है ना? आठवतंय ना दादा? आणि हेही आठवतंय की तुम्ही दोघं मिळून मला हरवायचात। अरे पण बेबी ह्या वर्षीची स्पर्धा मीच जिंकणार आहे। हे बघ, तू फक्त फिरकी धरायची आणि मी सांगेन ना तेव्हाच डील द्यायची, म्हणजे आपली टीम जिंकेल। एक्झॅक्टली, आपणच जिंकणार। येस। असं कसं? आमचे प्रमोदे खूप छान पतंग उडवतात, त्यामुळे आम्ही जिंकू। यस। नाही नाही नाही, आम्ही जिंकणार आहोत। एक मिनिट, इथे आपण किती वाद घातले तरी एंड ऑफ द डे बाबाच कॉम्पिटिशन जिंकणार आहेत। हा हे खरं आहे, कारण या वर्षी लीला सुद्धा आहे, तेव्हा बाबा मनापासून स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत। एक्झॅक्टली, मलाही सेम वाटते, यावेळी बाबा आणि लीला यांचीच टीम जिंकणार आहे। हा हे खरं। अरे विराज, आपण बोलत का बसलोय? पतंग लावायच्या तिकडे चल। अरे हा हा हा, तुम्ही काम करा, मी आलोच। बेबी ना काही बोलतो, म्हणे लीला आणि एजंटची टीम जिंकणार आहे। त्यांची टीम असेल तर जिंकतील ना। सरू सॉरी वहिनी, नाही नाही, तसं कधी नव्हे ते बरोबर बोललीस। हा त्यांची टीम। अरे वा, आपण सगळे पतंग उडवणार आहोत का? मज्जाच येईल। जहागीरदारांकडे मज्जा म्हणून पतंग उडवत नाहीत, दरवर्षी स्पर्धा असते। हो का? मग आता ह्या वर्षीची स्पर्धा तर मीच जिंकणार। मी एजेंना शिकवेन पतंग उडवायला। काय हसायला काय झालं? आणि एजे कुठे गेलेत माहितीये का? आम्हाला काय माहित? आता एजे कुठे असतात, काय करतात, हे तुम्हाला जास्त माहिती असतं नाही का लीलाई? ओ, तुम्हाला सांगून नाही गेले का एजे? बिचाऱ्या। एजेना पतंग उडवायला शिकवणारी। पण वहिनी, स्पर्धा तर मीच जिंकणार। वाट बघ। वाट कस? मीच जिंकणार। मी सांगा ना। ओ एजे, अहो काय करायचं आम्हाला सांगा ना, आम्ही करतो ना। एजे खरंच सांगा, मी काही थोडी करते ना मदत। तुम्हाला कसं? आज किचन मध्ये कोणालाही एंट्री नाही, आज सगळं मीच करणार आहे। तुम्ही सांगितलेलं सगळं सामान इकडे बरोबर आणलंय मी। हळू हळू हळू। कुठे ठेवू? बाहेर हॉलमध्ये ठेव।
एजे, तुम्ही आई बाबांची मदत घेत नाही या ठीक आहे, पण मी तुमची बहीण आहे ना. आता बहीण म्हटल्यावर मी तुम्हाला मदत करूच शकते. तुम्ही काय करताय ते तरी सांगा ना. हलव्याचे दागिने. लीलाची पहिली संक्रांत आहे, तर तिचे दागिने मी स्वतःच बनवतोय. काय? वाव एजे, आज मला कळलं की तुम्हाला मिस्टर परफेक्ट का म्हणतात ते. तुमचं ना प्लॅनिंग खूप परफेक्ट असतं. एजे खूप भारी आयडिया आहे. एजे मी ना तुमची असिस्टंट. एजे, माझी लीला ना खरंच खूप भाग्यवान आहे, म्हणून तिला तुमच्यासारखा समजूतदार आणि हौशी नवरा मिळाला. हो ना. हे जे तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. म्हणजे किती पदार्थ बनवतात तुम्हाला. ते काल तुम्ही पाणीपुरी बनवलीत ना, किती छान स्वादिष्ट होती. नाही, मला खूप आवडली. आणि आज हलव्याचे दागिने बनवताय. खूप कठीण असतं ते. भल्या भल्यानं जमत नाही. मग आहेतच आमचे सर मल्टी टॅलेंटेड. एजे, काय करू मी? हे तिकडं. येस, छान दिसतंय. हे बघ. वा, मजा आहे. वा, झाली का ते? अय्या, काय सुंदर दिसताय तुम्ही तिघी पण. तुम्हाला ना ती नाही तीट लावायची गरजच नाहीये, कारण सगळ्या अगदी काळ्या साड्या नेसून छान दिसताय. नजर लागणार नाही, निर्धास्त राहा. आजी, पूजेसाठी लागणारं सगळं आणलंय मी. सुगड, गव्हाचे ओंब, ऊसाचे तुकडे, हरभरे सगळं आणले. तुम्ही बघून घेता का एकदा प्लीज? हो हो दुर्गा, तुला काम सांगितल्यानंतर मी निर्धास्त असते, कारण तू सगळंच व्यवस्थित करतेस. आजी, ये ये ये. काय ग, तू पण किती सुंदर दिसतेस ग बाळा. बघ बघ, या पण किती सुंदर दिसतात बघ. या, सुगडीची पूजा करूया. या या या, मध्ये या. आजी, पण म्हणजे सुगड म्हणजे काय हो? हिला एवढं पण नाही माहित. मला पण नाही माहित. सरू, अगं सुगड म्हणजे तो. थांबा थांबा थांबा, आधी मी रेकॉर्ड करतो. अरे नको रे, नको रेकॉर्ड करूस. मी जे काय बोलते ते नीट ऐक, बस झालं. आजी, काय आहे ना, तुझी माहिती सांगतेस ना, ती माझ्या फ्रेंड्स पैकी कोणालाच माहित नसते. मग मी आधी हे रेकॉर्ड करतो, म्हणजे काय त्यांना नंतर पाठवता येईल ना. रेवतीला पाठवायचंय का? हा, आजी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.